नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहात YouTube चॅनल मेडिकल ऍडमिशन गायडन्स। या चॅनलद्वारे मेडिकल ऍडमिशन संदर्भात लागणारी सर्व माहिती विद्यार्थी व पालक यांच्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी प्रसारित केली जाते। तरी अजून हा चॅनल सबस्क्राइब केला नसेल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। तर आपला रिझल्ट 10 ते 15 दिवसांमध्ये लागणार आहे आणि आता आपल्या काउन्सिलिंग त्याच्यानंतर 10 दिवसात सुरू होणार आहे। तर काउन्सिलिंग संदर्भात लागणार जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्या संदर्भात आपण आता चर्चा करत आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण मेडिकल सर्टिफिकेट जे काही लागतं ते कसं काढायचं आणि त्या कसं काढायचं हे आपण बघितलेलं आहे। कारण जसं मेडिकल सर्टिफिकेट दुर्लक्षित आहे तसंच अजून एक सर्टिफिकेट दुर्लक्षित आहे, पण जे महत्त्वाचं आहे सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट। हे सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट कशासाठी लागतं आणि त्याची इम्पॉर्टन्स काय हे आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आपल्याला माहितीच आहे की काउन्सिलिंग हे दोन प्रकारचे असते, स्टेट काउन्सिलिंग आणि ऑल इंडिया काउन्सिलिंग। स्टेट काउन्सिलिंग साठी ओबीसी हा वर्ग वेगळा आहे आणि व्हीजे NT1 NT2 NT3 हा वर्ग वेगळा आहे। पण ऑल इंडिया कोटाच्या काउन्सिलिंग साठी जो वर्ग आहे व्हीजे NT1 NT2 NT3 हे जे आहेत ह्यांच्यासाठी वेगळं रिझर्वेशन नाहीये, त्यांचं ओबीसी रिझर्वेशन आहे। अलग लक्षात, म्हणजे जे विद्यार्थी व्हीजे NT1 NT2 आणि NT3 आहेत त्यांनी सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट आत्ताच काढणं गरजेचं आहे। आणि सेंट्रल ओबीसी आपल्या स्टेटचं ओबीसी सर्टिफिकेट आणि सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट ह्याच्यामध्ये महत्त्वाचा फरक असा आहे की स्टेटचं सर्टिफिकेट हे तहहायात चालतं, त्याला काही व्हॅलिडिटी नाही, एकदा काढले की तुमचं ते राऊंड द क्लॉक चालू वर्षानुवर्ष चालतं। पण सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी फक्त 1 वर्ष असते। तरी ज्यांनी मागच्या वर्षी काढलं असेल ते इनव्हॅलिड झालेले आहे आणि ह्या वर्षी त्यांनी त्वरित काढायचंय 1 एप्रिल नंतर। आणि आपल्या स्टेटच्या ओबीसी हेल्थ सर्टिफिकेटला NCL म्हणजे नॉन क्रिमिलेअर वेगळं असतं, पण सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेटचं नॉन क्रिमिलेअर हे इनबिल्ट असतं। बाय डिफॉल्ट त्याच सर्टिफिकेटमध्ये खाली मुद्दा असतो की नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट ह्यांना देण्यात येत आहे। तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। तरी जे विद्यार्थी व्हीजे NT1 NT2 आणि NT3 आहेत त्यांनी सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट आत्ताच काढून ठेवायचं आहे, म्हणजे त्यांना पुढे प्रॉब्लेम येणार नाही। आता दुसरा महत्त्वाचा आहे की सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट फक्त ऑल इंडिया कोटासाठी चालतं आणि ऑल इंडिया कोटामध्ये MBBS BAMS ह्याच्यातून जास्त ऍडमिशन्स होतात। म्हणजे आपले विद्यार्थी महाराष्ट्रातील विद्यार्थी ऑल इंडियासाठी MBBS आणि BAMS प्रिफर करतात, BHMS चा पण प्रिफर करतात, पण थोडंसं कमी होतात। पण ह्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा काय आहे, MBBS आणि BAMS ऑल इंडिया कोटामध्ये फरक काय आहे? MBBS साठी हे नीट ऐका तुम्ही, MBBS साठी ऑल इंडिया कोटासाठी फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेस व्हॅलिड आहेत। प्रायव्हेट मेडिकल कॉलेज MBBS चे किंवा सेमी गव्हर्नमेंट तुम्ही जे म्हणता ते ऑल इंडिया कोटासाठी इनव्हॅलिड आहे, तिथं ऑल इंडिया कोटा नसतोच। तर आणि BAMS आणि BHMS चे जे प्रायव्हेट आहेत किंवा तुमच्या भाषेमध्ये सेमी गव्हर्नमेंट आहेत त्यांच्यासाठी ऑल इंडिया कोटा मान्य आहे, 15% ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट साठी। तर इथं ज्यांना BAMS ला जाण्याची इच्छुक आहेत किंवा BHMS ला जाण्याची इच्छुक आहेत आणि ज्यांचा स्कोर कमी आहे म्हणजे किंवा बाउंड्रीवर आहे त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे। अलग लक्षात, कारण काय आहे ऑल इंडिया कोटाचे 2 राऊंड असतात आणि ऑल इंडिया कोटामधून जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्याचा मेरिट खूप असतं, कट ऑफ हाय असतो, म्हणजे जे स्टेटचा कट ऑफ असतो त्याच्यापेक्षा जास्त असतो किंवा तेवढाच असतो ऑल इंडिया कोटा गव्हर्नमेंटसाठी। पण प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंटसाठी ह्याचा खूप उपयोग होतो सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेटचा। परत एकदा ऐका, BAMS BHMS म्हणजे BAMS आणि BHMS साठी जे विद्यार्थी ओबीसी व्हीजे NT1 NT2 आणि NT3 हे जे आहेत त्यांना सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट काढून त्यांना ऑल इंडिया कोटाच्या प्रायव्हेट BAMS आणि BHMS कॉलेजला ज्यांना मार्क कमी आहेत त्यांना ऍडमिशन मिळू शकतं, गोष्ट एक। आणि गोष्ट दुसरी, ज्यांना चांगले मार्क आहेत पण स्टेट काउन्सिलिंग मधून तुम्हाला चांगलं कॉलेज मिळणार नाही असं तुम्हाला वाटतंय की तुमचे ड्रीम कॉलेज जे असतं, नाही मला इथं शिकायचं मला तिथं शिकायचं, आपण साधारणपणे प्रेफरन्स लिस्ट काढलेली असते की आणि तुमच्या मनातली इच्छा पण असते की मला ह्या कॉलेजला ऍडमिशन मिळालं पाहिजे, मला ह्या कॉलेजला ऍडमिशन मिळालं पाहिजे। गोष्ट तिसरी, तुमचा एरिया असतो। तुम्हाला म्हणजे साधारणपणे मुलींच्या बाबतीत बऱ्याच ठिकाणी असं आमच्या लक्षात येते की मुली ह्या साधारणपणे खूप लांब जायला तयार नसतात किंवा त्यांचे पालक त्यांना खूप लांब जायला इच्छुक नसतात। तर एखाद्या मुलीला मार्क कमी आहेत पण त्यांना आता जवळचं कॉलेज पाहिजे, तर मग त्यांना ऑल इंडिया कोटाचा खूप उपयोग होऊ शकतो ह्या विद्यार्थ्यांसाठी, व्हीजे NT1 NT2 NT3 आणि ओबीसी साठी। पण त्याच्यासाठी सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे। मागच्या काउन्सिलिंग मध्ये असंच झालं होतं, बऱ्याच जणांना माहिती नाही की ऑल इंडिया कोटाच्या काउन्सिलिंगला सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट लागतं। त्यांनी प्रेफरन्सेस भरले
डॉक्युमेंट अपलोड करताना काय झालं, त्यांनी स्टेटचं ओबीसी सर्टिफिकेट अपलोड केलं, ते व्हॅलिड तर झालं पुढं, पण जेव्हा ह्याला गेले ऍडमिशनला गेले तेव्हा त्यांच्याकडे सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेटच नव्हतं. त्याच्यामुळे त्यांचा ते राऊंड कॅन्सल करण्यात आला. मग त्यांना पुढच्या राऊंडला परत मग जावं लागलं आणि मग ते ऍडमिशन झालं. तर जे विद्यार्थी ओबीसी, व्हीजे, NT1, NT2 आणि NT3 आहेत आणि ज्यांना आपल्याला किंवा सगळ्यांनीच सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट काढून ठेवावं. कारण काय, आपल्याला मार्क किती पडणार आहेत हे आपल्याला साधारणपणे माहिती असलं तरी मेरिट किती जाणार हे आपल्याला माहिती नाहीये, कट ऑफ किती जाणार आहे. आपल्याला आपले मार्क माहिती आहेत, आपल्याला जगाचे मार्क माहिती नाहीये. आणि कारण आता तुमच्या कॉम्पिटिशन मध्ये पूर्ण महाराष्ट्र आहे, अलग लक्षात, तुमच्या कॉम्पिटिशन मध्ये पूर्ण महाराष्ट्र आहे, फक्त तुमचा जिल्हा नाही किंवा तुमच्या आजूबाजू 4-5 जिल्हे नाहीत. तर जगाला किती मार्क आहेत पडणार आहेत आपल्याला माहिती नाही. त्याच्यामुळं जे विद्यार्थी ओबीसी, व्हीजे, NT1, NT2 आणि NT3 हे आहेत त्यांनी कंपल्सरी सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट काढून ठेवावं, कारण ऐन वेळेस त्यांचा खूप उपयोग होणार आहे. हे आहे सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेटचे महत्व. मला वाटतं की हा व्हिडिओ तुम्हाला लक्षात आला असेल. लक्षात आला नसेल तर परत एकदा बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा, कारण हा चॅनल आपल्या मेडिकल ऍडमिशन संपेपर्यंत तुमच्या बरोबर खंबीरपणे उभा राहणार आहे. एवढं बोलून आजचा विषय थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.